नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णा पाटील तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। मित्रांनो, तुम्हाला मागे माझ्या स्क्रीनवर दिसत असेल मागे की आज जे काही आहे IBPS ने काही पोस्टसाठी नोटिफिकेशन आज काढलेलं आहे, जारी केलेलं आहे। आता याच्यामध्ये असलेले पोस्ट कोणकोणत्या आहेत, आता मी जी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे पुढचे 15 मिनिटं सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यायची आहे। याच्यामध्ये महत्त्वाच्या 4 गोष्टी ज्या आपण डिटेल बघणार आहोत। फर्स्ट ते असणार आहे तुमच्या याच्यामध्ये असलेल्या काय काय डिटेल एज असणार आहे। सेकंड याच्यामध्ये असलेल्या वॅकन्सीज, यानंतर एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे आणि इम्पॉर्टंट डेट्स कोणकोणत्या आहेत। तर या 4 सेक्शन मध्ये आपण ही नोटिफिकेशन डिटेल बघणार आहोत। पुन्हा सांगतो, सगळ्यात पहिले आपण बघणार इम्पॉर्टंट डेट्स, यानंतर एज क्रायटेरिया, यानंतर वॅकन्सीज किंवा पहिले बघूया आपण सिलेबस आणि देन वॅकन्सीज। आता वॅकन्सीज बहुतांश जणांच्या कानावर पण पोहोचल्या असतील की सर यावर्षी आलेल्या वॅकन्सीज 485 आम्हाला दिसल्यात, ज्या मागच्या वर्षाची कंपेअर करता किंवा त्याच्या अगोदरच्या कंपेअर करता खूप कमी आहेत। मान्य करतो। तर मित्रांनो, भलेही या 485 वॅकन्सीज असो, परंतु 3 बँकांनी त्याला अजून काही रिपोर्ट केले नाही, नॉट रिपोर्टेड दाखवलेलं आहे। याचा अर्थ वॅकन्सी वाढण्याचे चान्सेस आहेत। किती वाढतील काय वाढतील तो अंदाज आता सांगता येणार नाही, परंतु 485 पेक्षा नक्कीच वॅकन्सीज जास्त असतील। तर वॅकन्सीजवर फोकस न करता मॅक्सिमम आपण आपल्या अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करावं, कारण की आपल्याला 485 नाही तर एकच जागा पाहिजे आहे, बरोबर आहे। आणि एका जागेसाठी आपली मेहनत ही सार्थक ठरले पाहिजे, या अनुषंगाने आपण मेहनत घ्यायला पाहिजे। चला तर मित्रांनो, आपण बघूया की IBPS साठी कोणकोणत्या पोस्ट आहेत। त्यातल्या त्यात आपण फोकस करणार मॅक्झिमम ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर साठी। तर आजच्या याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मित्रांनो की पहिलं जे आहे IT ऑफिसर फर्स्ट स्केल 1 आहे, यानंतर ऍग्रीकल्चर ऑफिसर, राजभाषा अधिकारी, यानंतर लॉ ऑफिसर, HR और पर्सनल ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर, अशा वेगवेगळ्या 6 पोस्ट या नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या आहेत। परंतु आपला जो टार्गेट एरिया आहे, आपलं जे टार्गेट आहे ते आहे मित्रांनो ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर। आपण ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर, ज्याला AFO असं आपण म्हणतो, यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार किंवा याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघूया वन बाय वन याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे। सगळ्यात पहिले बघूयात आपण महत्त्वाच्या डेट्स कोणकोणत्या आहेत। त्याच्या अगोदर पार्टिसिपेशन ऑर्गनायझेशन म्हणजे कोणकोणत्या बँकसाठी याच्या वॅकन्सीज आहेत। तर या टोटल तुमच्या समोर दिसत असतील मित्रांनो 11 बँक्स आहेत। बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक अँड पंजाब अँड सिंध बँक, अशा टोटल 11 नॅशनलाइज बँकांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे। आता याच्यापैकी कोणत्या बँकेच्या किती वॅकन्सीज आहे हे आपण बघणार, पण ते आपण थोड्या वेळात बघणार, पुढच्या याच्यामध्ये बघणार। तर आता महत्त्वाच्या गोष्टींमध्ये येतात की यांचे जे काही डेट्स आहे, कोणकोणत्या महत्त्वाच्या डेट्स आहेत। सर्वात महत्त्वाची डेट बाळांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑनलाईन फॉर्म केव्हा भरायचा आपल्याला, ऑनलाईन जे रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे किंवा आपलं मॉडिफिकेशन करायचं आहे ते 2 नोव्हेंबर पासून तर 23 नोव्हेंबर पर्यंत करायचं आहे। क्लिअर? तर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल, भरपूर विद्यार्थी काय करतात, शेवटी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात। बिलकुल अशी चूक करू नका। जितक्या लवकर शक्य होईल, जितकं तुम्हाला अभ्यास करून याचा प्रॉपरली फॉर्म भरता येईल तेवढं लवकर भरा। शेवटी भरताना प्रॉब्लेम असे येतात, कधी कधी वेबसाईटवर लोड येतो, यानंतर सिस्टीम हँग पडते, कधी कधी आपल्याला काही टेक्निकल इश्यू येतात, मग कधी कधी पेमेंट वेळेवर होत नाही। या सर्व टेक्निकल इश्यू पासून अवॉइड करण्यासाठी जेवढं लवकर आपल्याला फॉर्म भरता येईल अभ्यास करून, तेवढ्या लवकर भरण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो। यानंतर पेमेंट फीस ऍप्लिकेशन 2/11 ते 23/11 हेच आहे, ठीक आहे। ऑनलाईन पेमेंट आपल्याला करावं लागणार आहे। यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन मित्रांनो खूप महत्वाचं आहे। ऑनलाईन जी एक्झामिनेशन आहे ती आपल्याला दिसते 26 डिसेंबर आणि 27 डिसेंबर। ऑनलाईन प्री एक्झाम या 2 डेट्सला होणार आहे, 26 आणि 27 डिसेंबर। जर आता विचार केला 1 नोव्हेंबर पासून आपण बरोबर विचार केला तर आपल्या हातामध्ये जवळपास 55 दिवस असतात। या 55 डेज मध्ये प्रीचा सिलेबस प्रॉपर अभ्यास करून आपल्याला कशी क्रॅक करता येईल यासाठी प्रयत्न करा। यासाठी मी अजून एक सिलेबसचा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहे आणि तिसरा जो व्हिडिओ असणार आहे की स्ट्रॅटेजी कशी असणार आहे तो एक व्हिडिओ मी टाकणार आहे।
क्लिअर? तर हे 2 व्हिडिओज अजून तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर करिअर बाबावर. ठीक आहे. तर आपली प्रीची जी एक्झाम आहे ती आहे 27 डिसेंबर आणि 26 डिसेंबर या 2 डेट्सला एक्झामिनेशन होणार आहे. यानंतर त्या आपला रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलियमचा जानेवारीमध्ये लागणार आहे आणि मेन्सचा पण तुम्हाला जे काही आहे कॉल लेटर जानेवारीतच येणार आहे. मेन्सची जी एक्झाम आहे ती 24 जानेवारी, म्हणजे प्री पासून मेन्स पर्यंत तुम्हाला एकही कंप्लीट महिना नाही आहे. वेळ कमी आहे. प्री आणि मेन्सच्या मध्ये वेळ कमी आहे. प्री मध्ये 27 किंवा 26 ला आहे, तर मेन्स 24 जानेवारी, एका महिन्यापेक्षाही कमी वेळ आपल्याकडे आहे. त्यामुळे थोड्या स्ट्रॅटर्जी इथे खूप मॅटर करणार आहेत. इथं मॅटर काय करणार की आपण कोणत्या वेने चाललो आहे. इथे नॉलेज तर असणार, पण त्याच्याही महत्वाचा टप्पा जो आहे स्ट्रॅटेजी, तुम्ही कोणत्या स्ट्रॅटेजीने प्लॅन करतायत. तर हे मेची एक्झाम लक्षात असू द्या. आणि ऍज युजल अलॉटमेंट दरवर्षी ज्या डेटला होते एप्रिल 2021 ला दरवर्षी अलॉटमेंट होते. याही वर्षी म्हणजे या वर्षी 2021 आहे, दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये अलॉटमेंट केल्या जाते. ठीक आहे. यानंतर बाकीचे जे काही मेन्सचं डिक्लेअर होणार आहे फेब्रुवारीमध्ये, कॉल लेटर इंटरव्ह्यू साठी फेब्रुवारीमध्ये येणार आणि म्हणजे इंटरव्ह्यू पण कंडक्ट फेब्रुवारीमध्ये होणार आहे. म्हणजे प्रोसिजर फास्ट आहे. प्री पासून फायनल सिलेक्शनचा जर विचार केला फेब्रुवारी पर्यंत सर्व प्रोसिजर कंप्लीट होतात. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिन्यामध्ये सर्व इकडे तिकडे होऊन तुम्हाला एप्रिलमध्ये जॉईनिंग दिल्या जाईल. कळालं? किंवा अलॉटमेंट केल्या जाईल. तर हे अशा पद्धतीनं आपल्या या महत्वाच्या डेट्स लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घ्या, कारण या डेट्स नुसारच आपण प्लॅन करणार, आपली स्ट्रॅटेजी डिसाईड होणार आहे. ठीक आहे. यानंतर पुढचे जे काही आहेत एलिजिबिलिटी कॅटेगरी वगैरे हे तुम्ही वाचू शकतात. महत्वाचं एज काय आहे. ठीक आहे बाळांनो, एज जे आहे हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे. एज खूप महत्वाचं आहे. इथे जर ऑब्झर्व केलं, एज तुम्हाला दिसत आहे मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 30. मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 30 हे अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे. मिनिमम 20 ते 30 इयर्स हे एएफओच्या पोस्टसाठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे. आणि एज कुठपर्यंत कॅल्क्युलेट केल्या जाणार? 1/11/2020, 1 नोव्हेंबर पर्यंत तुमचं एज कॅल्क्युलेट केल्या जाणार आहे. हे समजलं सर्वांना? यानंतर म्हणजे याचा अर्थ तुमचा जो डेट ऑफ बर्थ पाहिजे 2/11/90 पासून त्याच्या अगोदर नसावा. 2/11/90 ते 1/11/2000 या दोघांच्या मध्ये तुमची जन्मदिनांक असली पाहिजे. म्हणजे 2/11/1990 आधीचा कॅन्डिडेट ऍप्लिकेबल नसेल आणि 1/11/2000 नंतरचा देखील कॅन्डिडेट ऍप्लिकेबल नसेल. तर या डेट्स ज्या आहेत, डेट ऑफ बर्थ तुमच्या या दरम्यान आहेत किंवा ह्या आहेत का एकदा चेक करा आणि त्यानुसार तुम्हाला एज मध्ये तुम्ही इलिजिबल आहात का नाही डिसाईड होईल. यानंतर मित्रांनो आपण बघूया ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर स्केल 1 साठी एज तर मी सांगितलं 20 आणि 30 आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, आपलं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे. सर्वांना बहुतेक जण माहिती असेल की आपल्याला 4 इयर्स डिग्री कशामध्ये, ऍग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, अॅनिमल हजबंड्री, त्यानंतर व्हेटरनरी सायन्स, डेअरी सायन्स, फिशरी सायन्स, हे सर्व ऍग्रीकल्चरचे जे सब्जेक्ट आहे या रिलेटेड तुमचं काय म्हणता येईल आपल्याला ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. किंवा काही लोकांचा डाऊट असतो सर ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग असतं का? हो, ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग देखील ऍप्लिकेबल आहे. ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट बरोबर. हे जे काही आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, ऍग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी क्लिअर आहे, किंवा फूड सायन्स. मला बऱ्याच जणांचा कॉल येतो सर फूड सायन्स वाले यासाठी ऍप्लिकेबल आहेत का? तुम्ही बघू शकतात फूड सायन्स यासाठी ऍप्लिकेबल आहेत. क्लिअर? तर या काय म्हणता येईल त्याला क्रायटेरिया जो आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित मेन्शन केलं. ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर मिनिमम एज 22 मॅक्सिमम 30 अनरिझर्व साठी. मग सर रिझर्व कॅन्डिडेट साठी यामध्ये काय रिलॅक्सेशन आहे? हो, रिझर्व साठी एजला रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ठीक आहे. आता एज रिलॅक्सेशन रिझर्व साठी कसं आहे हे आपण खालच्या स्लाइड मध्ये बघूया. आता जे युज्युअल असतं म्हणजे एससी किंवा एसटी कॅन्डिडेट असेल तर त्यांना 5 वर्षांचा एज रिलॅक्सेशन आहे. यानंतर ओबीसी साठी 3 इयर्सचा एज रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे. डिसेबिलिटी वगैरे त्यांच्याला 10 इयर्स, एक सर्व्हिसमॅन असेल किंवा कमिशन ऑफिसर असतील तर त्यांना 5 इयर्सचा एज रिलॅक्सेशन आहे. आणि पर्सन अफिडेव्हिट 1984 रिऑट्स याच्यासाठी 5 इयर्सचा आहे. जनरली हे कॅन्डिडेट्स खूप कमी असतील. तर जो आपला रेग्युलर एज रिलॅक्सेशन आहे तोच इथे आहे. क्लिअर? नेक्स्ट आपण बघितलं बाळांनो इम्पॉर्टंट डेट्स. यानंतर पाहिलं
एज काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल मी तुम्हाला सांगितलंय. काही लोकांना डाऊट्स असतील तर तो कॉलम एकदा प्रॉपरली रीड करा की आपलं एज्युकेशन त्यामध्ये बसतंय का. यानंतर महत्वाची गोष्ट, अतिशय महत्वाची गोष्ट, सर सिलेबस काय आहे. बरोबर बाळांनो, आता आपण सिलेबसकडे थोडंसं, सिलेबस म्हटल्यापेक्षा आपण एक्झाम पॅटर्नकडे जाऊया. बाळांनो, ही जी काही ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे हे तुम्हाला समोर दिसतंय. प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा याच्यामध्ये लॉ ऑफिसर, ऍग्रिकल्चर फील्ड वगैरे यांच्यासाठी हा खालचा सिलेबस आहे. ठीक आहे. फॉर दी IT ऑफिसर, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, याच्या पर्सनल मार्केटिंग ऑफिसर, या चारही जणांसाठी प्रीचा सिलेबस हा सेम आहे मित्रांनो. बरं, या सिलेबस मध्ये काय काय दिलेलं आहे. या सिलेबस मध्ये असलेले 3 सब्जेक्ट जे मागच्या वर्षी होता तोच सिलेबस आहे. इंग्लिश, मॅथ्स अँड लॉजिकल रिझनिंग हे 3 सिलेबस तुम्हाला प्री साठी आहेत. आणि प्री साठी पुन्हा सांगतो, आपल्या हातामध्ये एकूण 55 दिवस आहेत. तर प्रॉपरली आपला प्लॅन असणं गरजेचं आहे. इंग्लिश टोटल क्वेश्चन्स 50 आहे, मार्क्स 25, ईच क्वेश्चन हाफ मार्क. क्लिअर. देन रिझनिंग 50 क्वेश्चन्स 50 मार्क्स आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 50 क्वेश्चन्स 50 मार्क्स. रिझनिंगच्या प्रत्येक क्वेश्चनला 1 क्वेश्चन 1 मार्क, मॅथ्सला 1 क्वेश्चन 1 मार्क आणि इंग्लिशला 1 क्वेश्चन हाफ मार्क असं असणार आहे. सर याचा प्रीचा जो स्कोर आहे मेन्स मध्ये कॅल्क्युलेट केला जाणार, बिलकुल केला नाही जाणार. तुमचा इंटरव्ह्यूचा जो तुमचा मेन्सचा जो स्कोर आहे तो इंटरव्ह्यू साठी कन्सिडर केला जाणार आहे, प्रीचा नाही. प्री ही क्वालिफाईंग असणार आहे, हे लक्षात असू द्या. बरं, टोटल किती आहेत, 40 म्हणजे 120 मिनिटं म्हणजे 2 तासांचा पेपर असणार आहे. क्लिअर. टोटल 150 क्वेश्चन्स 125 मार्क्स, कारण इंग्लिशचे क्वेश्चन हाफ मार्क्स साठी आहे. हे सर्वांच्या लक्षात आलं असेल अशी अपेक्षा ठेवतोय. हा कशाचा सिलेबस होता, हा प्रीचा होता. परंतु प्री मध्ये जर तुम्ही क्वालिफाय नाही झालात तर मेन्स साठी होणार, म्हणजे मेन्स तुम्हाला देता येणार नाही. त्यामुळे प्रीलाही इझी घेऊन चालणार नाही मित्रांनो. थोडं सिरियसली तुम्हाला याचं प्रिपरेशन करावं लागणार. नाव मेन्सचा सिलेबस काय आहे. मेन्स मध्ये आहे प्रोफेशनल नॉलेज. प्रोफेशनल म्हणजे जर कोणी ऍग्री मधला आहे, तुमचे ऍग्री रिलेटेड सब्जेक्ट्स, त्याचा डिटेल सिलेबस तुम्हाला दिला जाईल. किंवा काही डाऊट असतील तर तुम्ही माझ्याशी डिस्कस करू शकता. तसंच आपल्याशी जे काही ऍग्रिकल्चर टीचर्स आहेत त्यांच्याशी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊन तुम्ही डिटेल गायडन्स त्यांच्याकडून घेऊ शकता मित्रांनो. तर मेन साठी जो आहे प्रोफेशनल नॉलेज, याच्यामध्ये 60 क्वेश्चन्स आहे 60 मार्क्स साठी. आणि याच्यामध्ये बाय लँग्वेज म्हणजे इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. आणि ड्युरेशन जो आहे फक्त 45 मिनिट्स, 45 मिनिटाचा ड्युरेशन आहे तुमच्या मेन्स साठी. बरोबर आहे. आणि यानंतर कंडक्ट केला जाणार तुमचा इंटरव्ह्यू. क्लिअर. मी मागे जसं सांगितलं, तुमचा हा जो काही मेन्स एक्झामिनेशन आहे याचा स्कोर खूप जास्त मॅटर करतो. 60 क्वेश्चन्स मिनिमम 60 मार्क्स हा याचा पॅटर्न आहे. बरं, आपण बघितलं प्रीचंही पाहिलं, मेन्सही पाहिलं. यानंतर आपण बघणार आहोत वॅकन्सीज. सर वॅकन्सीज किती आहे. बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये एक संभ्रम तयार आहे की या वर्षी वॅकन्सीज कमी आहेत, तर मग आता आम्ही काय करावं, प्रिपरेशन करावं का नाही करावं. बघा मित्रांनो, तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट सांगतोय. भलेही वॅकन्सीज कमी असू द्यात, काही हरकत नाहीये, पण तुम्ही इथं मेंटली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कारण की सध्या तुमची जी परिस्थिती आहे ही फक्त तुमच्या एकट्याची नसून सर्वांची सेम परिस्थिती आहे. क्लिअर. बघा, हे आहे ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरच्या वॅकन्सीजचे डिटेल. हे खूप महत्वाचं मी तुमच्या समोर सांगतोय. आता बघा, मुलांचं एक मानसिक जी म्हणता येईल टेंडन्सी ती तेवढी स्ट्रॉंग नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल की सर वॅकन्सीज कमी आहे मग आमचं सिलेक्शन होणार नाही, असे भरपूर जण करतात. एक मनात निगेटिव्हिटी येते, वॅकन्सीज कमी आहे म्हणजे आमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहे. नाही मित्रांनो, जशी निगेटिव्हिटी तुमच्या मनात भरली आहे ती मोस्ट ऑफ द लोकांच्या मनात भरली आहे, तिथंच तुमचं कॉम्पिटिशन कमी झालंय हा विचार तुम्ही करा. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर एकदा 1% तुम्ही असं निगेटिव्ह झालात तर तुम्हाला तो माग आणणार आहे. आणि मी बघतो हुशार विद्यार्थी देखील इथे मार खातात. वॅकन्सीज कमी आले म्हणून थोडं बॅकफूटवर येतात. जर हे नाही तर मग करणार काय आहे. बरोबर मित्रांनो. तर हे जर एकदा जर युद्धात उतरलं तर मरणार की जगणार याचा विचार नंतर करा, पण पहिल्यांदा युद्ध मन लावून लढा, हे मला सांगायचं आहे. तर प्लीज पिल्यांनो, माझी एक रिक्वेस्ट आहे, वॅकन्सीज किती याला हायलाइट केल्यापेक्षा तुझा अभ्यास 100% दे. वॅकन्सीज मॅटर करणार नाही. एक पोस्ट 30 पाहिजे तुला आणि 485 पैकी एक पोस्ट म्हणजे खूप मोठा रेशो आहे, असा पॉझिटिव्ह विचार कर. ठीक आहे, आपण पॉइंटर येऊया. बघा आता मित्रांनो, पहिला
बँक ऑफ बरोदा यांनी रिपोर्ट केलेलं नाहीये अजून वॅकन्सीज, कॅटेगरी वाईज वॅकन्सीज दिल्या आहेत. बँक ऑफ बरोदाने वॅकन्सीज काहीच अजून रिपोर्ट केलेल्या नाहीयेत, म्हणजे नॉट रिपोर्टेड आहे. यानंतर बँक ऑफ इंडियन बँकने देखील नॉट रिपोर्टेड, पंजाब नॅशनल बँक PNB ने देखील रिपोर्ट केलेले नाहीयेत. म्हणजे एकूण जर ऑब्झर्व केलं 3 बँक्स आहेत त्यांनी वॅकन्सीज अजून रिपोर्ट केलेल्या नाहीयेत. सर रिपोर्ट केलेलं नाहीये म्हणजे काय? बघा, वॅकन्सी 0 असणं वेगळं आणि नॉट रिपोर्टेड वेगळं आहे, दोघांना मिक्स करू नका. क्लिअर मी काय बोलतोय? आता नॉट रिपोर्टेडचा अर्थ असा होतो की वॅकन्सीज येणार आहे, क्लिअर, पण त्यांनी डिक्लेअर नाही केल्या, किंवा वॅकन्सीज नाही पण येऊ शकतील असंही असेल, परंतु मॅक्झिमम चान्सेस येणार आहेत म्हणून त्यांनी सांगितलं नॉट रिपोर्टेड. जर डिरेक्टली वॅकन्सीज नसतील तर डायरेक्ट या पद्धतीने 0-0 दाखवलंय, जसं बँक ऑफ महाराष्ट्राने वॅकन्सीज 0 दाखवल्यात. एकदा कॉलमकडे लक्ष द्या मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राने वॅकन्सीज 0 दाखवल्यात, म्हणजे या वर्षी बँक ऑफ महाराष्ट्राच्या जागा नाही आहेत. क्लिअर? मग याचा अर्थ सर या तिघांच्या जागा येत का? असं नाहीये, यांच्या जागा येतील, म्हणजे 485 पेक्षा जागा वाढणार आहे. क्लिअर? तर जागा तर वाढणार, एवढं नक्की आहे, एवढं अटळ आहे. बघा, बँक ऑफ इंडियाच्या टोटल वॅकन्सीज आहे 45. यानंतर सर्वात जास्त वॅकन्सीज काढलेल्या आहेत कॅनरा बँक 290. यानंतरच्या वॅकन्सी आहे पंजाब अँड सिंध बँक, या टोटल आपल्याला किती दिसत आहेत? 150. ठीक आहे, तर या तुम्हाला जर जागा व्यवस्थित चेक केला तर 485 एवढ्या वॅकन्सीज तुमच्या समोर आहे. बाकीच्या बँकेच्याही जागा वाढवू शकतात. असं नाहीये की सर या ज्या जागा दिलेल्या आहेत एवढा शेवटपर्यंत आहे, नाही, हे डोक्यातून काढून टाका. क्लिअर? 485 हा डोका केल्यानंतर निगेटिव्हिटी होणार आहे. क्लिअर? वॅकन्सीज याच्यापेक्षा वाढणार, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतोय. फक्त तुमचा अभ्यास सोबत राहू द्या, निगेटिव्हिटी नाही. क्लिअर मित्रांनो? होप सो सर्वांना या सर्व गोष्टी डिटेल क्लिअर झाल्या असतील. बाकीच्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत, फोटो अपलोड कसा करायचा, फोटोची साईज कशी असायची, फॉर्म कसा फिल करायचा, एकदा प्रॉपरली रीड करा. जर तुम्हाला काही गोष्टींमध्ये अडचण आली तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये टाका किंवा मला डायरेक्टली व्हॉट्सअप किंवा कॉल केला तरी चालेल. क्लिअर? माझा कॉन्टॅक्ट नंबर एकदा नोट डाऊन करून घ्या. माझा नंबर आहे मित्रांनो 735-0164-735. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 735-0164-735. आणि असेच नोटिफिकेशन पुढचा जो माझा व्हिडिओ येणार आहे तो बेस्ड असणार आहे आपला स्ट्रॅटर्जी. पहिला असणार आहे सिलेबस काय आणि सेकंड असणार आहे स्ट्रॅटर्जी काय. दोन्ही व्हिडिओ मी एकाच वेळेस करण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्हाला हेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सध्याला करिअर बाबाला सबस्क्राईब करा. बाकीचे काही डाऊट्स असतील विचारत चला, कमेंट्स मध्ये टाका किंवा या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालेल. ठीक आहे, अशी अपेक्षा ठेवतोय सर्वजण पेटून अभ्यास करतील आणि चांगला रिझल्ट देतील. मित्रांनो, मी स्वतः कृष्णा पाटील आणि आमची करिअर बाबाची टीम सदैव तुमच्या सोबत आहे. काहीही अडचण आली किंवा कोणत्याही विषयाबद्दल अडचण आली तर बिनधास्त कॉल करा. थँक्यू मित्रांनो, थँक्यू सो मच.